आता आलो आहे, दुकानात बसलेलो आहे. थोडा दुकानदारी करून घ्यावं म्हटलं. पूर्ण फाटून गेली. आणि हे नोटबुक रिदातनी नाही फाडली. कोणी फाडली रिदात हे नोटबुक? राणी बोल. तर मग त्यांनी तुझी कशाला बुक फाडली? त्यांनी स्वतःची फाडायची असते, तुझी तुझी कशाला फाडली त्यांनी? फाटली तर तू टीचरला सांगितलं नाही का? मग सांगितलं, नाव घेतलं. पण गाईस कांड तर यांनी केला आणि माझ्या मागे लागलेला. आता मी त्याला डिक्टेट करत आहो आणि तो लिहित आहे. ली WHERE. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज मी तर तयार बसून, आपण रिझल्टची तयारी व्हायची आहे कारण की त्याला स्कूलमध्ये सोडून जायचं ना. आज त्यांनी केला आहे उशीर. बघा टाईम घेत झाला. तशी ही वॉच आमची 15 मिनटं समोर आहे, पण तरी आता फक्त 10 मिनटं बाकी आहे. 10 मिनटात त्याची तयारी झाली पाहिजे आणि मला पोचायलाच जवळपास 5 ते 10 मिनटं लागते. म्हणजे आज रिदातला बाहेरच असेंब्लीमध्ये उभं राहावं लागणार आहे आणि बाहेरच प्रेयर करावं लागणार आहे. एक वेळा झाला होता उशीर त्याला, आज पण आता तसंच होत आहे का काय आता माहीत नाही. गाईज आज आहे माझ्या आजी आबाजीची वर्षश्राद्ध. कारण की हे माझे आजी आबाजी म्हणजे आईचे आई बाबा आहे. यांना म्हणजे आजीला झाले जवळपास 2 वर्ष आणि आबाजीला 1 वर्ष झालं आहे. नाही, आबाजीला 1 वर्ष झालं ना आणि आजीला 2 वर्ष. हा, 4थं वर्ष आहे आजीचं. हा म्हणजे आणि हे एकाच महिन्यात जवळपास यांची डेथ झाली. म्हणून आजच्याच दिवशी दोघांचं मिळून वर्षश्राद्ध केलं आहे. म्हणजे वर्षश्राद्ध केलं आहे तर हे नैवेद्य वगैरे त्यांना चढवलेलं आहे. गाईज आज मी संध्याकाळी बसलेलो, म्हणजे संध्याकाळी रात्री बसलेलो आहे दुकानात. आज विचार केला दुकानात बसाव. खूप दिवस झाले संध्याकाळी किंवा रात्री नाही का दुकानात बसून नाही राहिलो, म्हणून आता आलो आहे, दुकानात बसलेलो आहे. थोडा दुकानदारी करून घ्यावं म्हटलं. पर्यंत बसलो काही जवळपास 1 तास बसलो आणि फक्त 2 गिऱ्हाईक केले मी. म्हणजे आता काय करणार, माझ्याकडे 2च गिऱ्हाईक आले. तर आता झालं, खूप त्रास आला. आता मला भूक लागली आणि मी घरात जातो आहे. आता आज आपलं डिनरचा नाही का प्लेसच चेंज झाला. आम्ही बसलो आईच्या रूममध्ये कारण की गरमी इतकी होत आहे. ते AC पाशी बसलो आहे. हॉलमध्ये AC नाही. रिदात बसलाय, सगळे जेवण करायला बसले आहे ना. आम्ही आलो आहे आता, सगळेच जण जेवण आईच्या रूममध्ये करताय. जेवण करायला बसलो ना, त्यानंतर नाही का आणखी 2 गिऱ्हाईक आले. मग ते मीच केले. म्हणजे आज मी जवळपास रात्रीचे 4 गिऱ्हाईक केले आहे ना. माझ्याच नशिबात होतं, मी जेवायला बसलो तेव्हा उठून यावं लागलं. काहीच बघा, या रिदातच्या नोटबुकला काय झालेलं आहे, पूर्ण फाटून गेली. आणि हे नोटबुक रिदातनी नाही फाडली. कोणी फाडली रिदात हे नोटबुक? येस, रिदातच्या फ्रेंडनी नाही काय नोटबुक फाडली असा रिदात म्हणत आहे. तरी उद्या आम्ही जाऊन स्कूलमध्ये टीचरसोबत बोलणार आहोत की अशी नोटबुक कोणी फाडते का. आता त्याला पुन्हा दुसऱ्या बुकमध्ये आता फेअर करावं लागत आहे. तो आता लिहून राहिला, तेवढी मेहनत करून राहिला आहे गाईज. त्याला काही नाही, त्याचं रिव्हिजन होऊन जाईल. पण अशी बुक फाडणं हे चांगली गोष्ट नाही ना गाईज. तरी आपण रिदातकडनं माहिती करून घेऊ की काय झालं होतं. तर ठीक आहे, तिथं सांग काय झालं होतं स्कूलमध्ये. कोणी फाडली, कशी फाडली? तू फाडली, फ्रेंडनी नाही फाडली. हा, खाऊन हा हा, मग काऊन फाडली त्यांनी? जोराने बोल. तर मग त्यांनी तुझी कशाला बुक फाडली? त्यांनी स्वतःची फाडायची असते, तुझी तुझी कशाला फाडली त्यांनी? पागल झाला होता. मग अशा फ्रेंड सोबत कशाला बसते तू? तुझं नुकसान झालं ना. मला माहित नव्हतं का तू असा करते तसा करते. मग असं माहित थोडी होते. बघ ना कशी झाली ते बुक. आता तुला माहित नव्हतं, पुन्हा लिहायला लागत आहे. माहित नव्हतं? हा, हो का. फाटली तर तू टीचरला सांगितलं नाही का? मग सांगितलं, नाव घेतलं. पण काय म्हणे? सांगितलं कट्टी होऊन जाते. तर काय होते कट्टी झालं तर? तो एकच आहे का मुलगा? दुसरे मुलं नाही आहे का? मग झालं, कट्टी तर झाला. पूर्ण क्लासची कट्टी झाली तर नाही होत पूर्ण क्लास. कोण म्हणे नाही होत? कशाला होणार आहे पूर्ण क्लास कट्टी तुझ्यासोबत? तू रॉंग झाला तर होईल, तो रॉंग आहे तर त्याच्यासोबत होईल. बरोबर. आता रिदात दुसऱ्या बुकमध्ये फेअर करून राहिलेला आहे. ते म्हणजे आता काय करणार. मग आता तशी बुक तर मी विचार केला होता त्याला सेलोटेपनी चिपकून देईन, पण ते काही बरोबर वाटणार नाही. त्याने टीचरलाही नाही सांगितलं. आता मी उद्या जाऊन टीचरसोबत बोलतो. त्याच्यावर सिरियस मॅटर आहे गाईज.
असं नाही झालं पाहिजे. कुणीच नाही करायला पाहिजे, म्हणजे न रिदातनी करायला पाहिजे, न त्यांनी करायला पाहिजे. सगळे चांगले राहा. पण अशा गोष्टी झाल्या तर कसं होते मग माहितीये का, आपण पहिले आपल्याच मुलाला रागवतो, मग मुलगा आपल्याला भीतीमुळे काही गोष्टी सांगत नाही. पण त्यांनी कट्टी होते म्हणून टीचरला नाव नाही सांगितलं, तर त्याच्यात रिदातची पण चुकी आहे. बरोबर ना? हो का नाही रिदात? ह्याच्यानंतर असं करायचं नाही. माझी पण चुकी, काऊन की माझ्या हाताने पेन फाटून गेला म्हणून. मग हे बुक तू फाडली का त्यांनी फाडली? आम्ही दोघं फाडली. हे बघा, हा म्हणजे टाइमनी नाही का आपलं स्टेटमेंट चेंज करून राहिलेलं आहे. याचा काही भरोसा नाही. मी उद्या जाऊन टीचरलाच विचारतो काय झालं आणि काय नाही. या दोघांना नाही का टीचर समोर उभं करायला होतं, मग त्या फादरकडे घेऊन वगैरे जाईल ना, मग तेव्हा मजा येणार आहे. मग आता तू मग वेगळं वेगळं कशाला बोलत आहे? एकच बोल. हा, मग असं सांग ना, कशाला तू असं तसं हे ते म्हणत आहे. गाईस, कांड तर यांनी केला आणि माझ्या मागे लागलेला. आता मी त्याला डिक्टेट करत आहो आणि तो लिहित आहे. ली WHERE, W कॅपिटल, कर्सिव कॅपिटल, WHERE. माझ्या मागे लागलं बाबा. मी आता इथं बसणार होतो एडिटिंगला, पण आता मी याचं करायला लागलो आहे. लिहिलं? नेक्स्ट काय? DID, डीड. गाईज, आतापर्यंत अपलोडिंगचे जे पर्सेंटेज आहे ना ते 3-4% दाखवत होतं. मी काय केलंय, ते आपलं वायफाय बंद केलं, ऑन केलं पुन्हा, मग जाऊन थोडी स्पीड आली. माहित नाही, असं कधी कधी होते सोबत माझ्या. म्हणजे असं रेग्युलर नाही होत, एखाद वेळ होते. आता ते चालू आहे. मी तेव्हाच तेच बघून राहिलो होतो. आता 50% आली. आता बिलकुल 5 मिनिटं आधी फक्त 8% असंच दाखवत होतं. म्हणजे काहीतरी स्लो झालं होतं, माहित नाही काय. तर मग येते कधी कधी लॅगिंग. मला वाटतं इंटरनेटमध्येही येते स्पीडमध्ये. तर मी ते बंद करून पुन्हा ऑन केलं, ते झालं. आता स्पीड आहे त्याच्यात छान. गाईज, आता रिदातला आम्ही सांगत आहोत, आता करशील का रिदात तसं? बुक कोणाला फाडू देशील आपली? आणि क्लासमध्ये आपली बुक छान ठेवायची. बुक, नोटबुक हे कसं एक विद्या असते, देवीसारखं असते. त्याला असं अपमानित करायचं नाही, नाही तर जे पनिशमेंट देते. समजलं ना? तुला पनिशमेंट पाहिजे का? हा, पाहिजे का नाही? हो किंवा नाही? गणपती बाप्पा पण सगळेच हो. गणपती बाप्पा पण एक विद्याचे एक म्हणजे त्यांचं कनेक्शन आहे. रुक्मिणी हो, त्यांचं पण आहे, सगळ्यांचंच आहे. याला रुक्मिणी कुठून माहित पडलं रे? हा, अच्छा, मम्मीने शिकवलं का? तर मग काही थोडा सिरियस वाला ब्लॉग आपण इथंच एंड करूया. होप यू लाईक अवर. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. हसत राहा, खेळत राहू. जय महाराष्ट्र. बाय.